जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजची म्हणजेच 31 डिसेंबर 2024 ची महत्त्वाची आलेली मुंबई पोलीस भरतीच्या बाबतीत अपडेट आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांचा मुंबईची लेखी परीक्षेचा पेपर बाकी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट महत्त्वाची आहे। तर जास्तीत जास्त त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचा मुंबईचा पेपर बाकी आहे। तर पाहूयात आपण प्रोसेस पाहत होतो की हळूहळू एक एक अपडेट येत चालली आहे। आधी मागणी केली होती की या तारखांना शाळा महाविद्यालय आम्हाला उपलब्ध करून द्यावे आणि त्याच्यानंतरची ही आपली अपडेट त्याच्यावरच आधारित आलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे, पाहूयात आपण काय अपडेट आहे ती। चला, विषय आपल्याला इथं दिसतोय बघा, मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यवृंद कारागृह 2022-23 ची लेखी परीक्षा आपली राहिली होती। तर त्या परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत, ठीक आहे, त्याच्यावरच आधारित आपली पुढची अपडेट आलेली आहे। फायनल आपण जाऊयात, आपल्याला जे आपल्यासाठी महत्त्वाचे तिकडे जाऊयात। ओके, चलो बघा, उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई चालक बॅट्समन व कारागृह भरती 2022-23 लेखी परीक्षेकरता दिनांक 10 जानेवारी 11 जानेवारी व 12 जानेवारी 2025 या कालावधीत शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक 6 अन्वये कळविण्यात आलेले आहे। ठीक आहे, आणि खाली आपल्याला काय दिसतंय तर बघा, तरी परिमंडळ 7 अंतर्गत पोलीस ठाण्याकडील प्राप्त अहवालानुसार दिनांक 10 जानेवारी व दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 या कालावधीत पोलीस भरती लेखी परीक्षा करता शाळा महाविद्यालय नमूद तारखेस उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात भरून पाठविण्यात येत आहे। झालं आपलं काम, आपल्यासाठी एवढंच महत्त्वाचं होतं। ठीक आहे, तर यांनी आता आधी आपण मागणी पाठवली होती त्या मागणीची पूर्तता केलेली आहे। 10, 11 आणि 12 आधी 5 जानेवारी होती ती डेट आता डोक्यातून काढून टाका। 10 जानेवारी 11 जानेवारी आणि 12 जानेवारी या 3 दिवशी आपल्याला शाळा महाविद्यालय उपलब्ध झालेली आहे। आता याच्या पुढची अपडेट डायरेक्ट डेटच कळणार आहे आपल्याला की नक्की कोणत्या डेटला कुठला पेपर, शिपाईचा पेपर कधी, मुंबई चालकचा कधी होणार आहे, कारागृहाचा कधी होणार आहे, ही डेट पुढच्याच अपडेट मध्ये आपल्याला कळणार आहे। तर ही अपडेट जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जशी पुढची अपडेट येईल लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। विश यू ऑल दी बेस्ट।